नमस्कार मैत्रिणींनो, शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला खरडा, ठेचा, तुम्ही काय बोलतात ते सांगा, ते कसं बनवायचं ते मी त्याची रेसिपी सांगणार आहे. आमच्याकडे ठेचा बोलतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जर खरंच आवडला तर शेअर करा. एकदम छान आणि मस्त असा शेतकरीच्या पद्धतीने आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब बी नक्की करा. चला तर मग आता वेळ न घालवता आपण छान अशा खरड्याच्या म्हणजे ठेच्याच्या रेसिपीला सुरुवात करू. ठेचीची रेसिपी ज्वारीच्या भाकरीसोबत एकदम छान आणि मस्त अशी लागते बरं का. चला मग आता आपण सुरुवात करू. गॅस पेटवून घेऊ, त्यावर तवा ठेवू. हिरव्यागारसाठी झणझणीत मिरच्या आहेत बरं का. छान अशा मिरच्या भाजून घेऊत. मिरच्या भाजत आली की त्यात थोडे जिरे घालून घेऊत, लसूण आणि थोडेसे शेंगदाणे एकदम छान असं भाजून घ्यायचं. थोडं भाजलं की त्यानंतर आपण त्यात तेल टाकणार आहोत. थोडं भाजल्यानंतर त्यात तेल टाकल्यावर आपल्या ठेच्याचा कलर छान येतो. चला आता मस्त असं भाजून घेऊ. चला छान असं भाजून झाले. आता आपण याला थंड होऊ देऊत. हे ठेच्याची रेसिपी एकदम छान मस्त अशी होते बरं का. तोंडाला चवच येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. चला आता आपण याला थंड करून घेऊत. आपलं हे थंड झालेलं आहे. त्यात थोडेसा हाताने खुडून लसूण पुन्हा टाकून घेऊत आणि एका तांब्याच्या साह्याने वाटून घेऊत. थोडं चवीपुरतं मीठ टाकूत. आधी मीठ टाकल्यावर तो ठेचा रगडत नाही. एक तांब्या घ्यायचा आणि तांब्याच्या साह्याने मस्त असा ठेचा रगडून घ्यायचा. तांब्याने ठेचा रगडल्यावर एकदम छान अशी चव लागते बरं का. तुम्ही एकदा तांब्याने ठेचा रगडून पहा, खूप छान चव लागते. चला आता आपला ठेचा रेडी होत आहे. मी भाकरही करून घेतलेली आहे. भाकरीसोबत एकदम छान आणि मस्त असा ठेचा लागतो. चला आता आपण एका वाटीमध्ये ठेचा काढून घेऊत. पहा किती छान आणि मस्त असा आपला ठेचा तयार झालेला आहे. चला आता आपण वाढायला घेऊ. इथे ज्वारीची भाकर घेतलेली आहे. त्यावर बनवून घेतलेला थोडासा ठेचा घालून घेऊ. त्यावर थोडंसं तेल टाकूत. इथे कांदा फोडून घेऊ. ज्वारीची भाकर, कांदा, ठेचा, थोडंसं बेसन आणि लोणचं. पहा किती छान डिश तयार झालेली आहे. पंचपक्वान्नासारखी. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला भेटू अशीच एखाद्या छानशा रेसिपी तोपर्यंत श्री